नवनाथ भक्तिसार अध्याय 18। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा पंढरी दिशा रुक्मिणी वरा भक्तपालका चकोरचंद्र प्रेम पियुष धारका। हे दीनबंधो दीननाथा पुढे चालवी भक्तिसार कथा। मागिले अध्यायी वैराग्यता गोपीचंद लादली। आसो पुढे श्रोते अवधान द्यावे ग्रंथार्थी। गोपीचंद सोडून ग्रामाप्रती वैराग्याचरो चालिला। मार्गी ग्रामोग्रामे जाता हारापुरती भिक्षा मागत। पुढे मार्गी गमन करीत वाचे जप तप करीतसे। परे गौड बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामोग्रामी की गोपीचंद राजा नरोत्तम योगेंद्र नीती आचरला। गावोगावीचे सकळ जने ऐकते विवळ होती मनी। नेत्री अश्रुपात गाळूनी म्हणताती एक एकाशी बोलती वचन राव नव्हे होती माय पूर्ण। कन्ये समान केले पालन सकळ प्रजेचे रायाने। आता ऐसा राजा मागुती होणार नाही पुढत पुढती आईशे म्हणून आराम बळती। लोक गावीचे सकळीक असो तो ज्या गावी जात त्या गावीचे लोक पुढे येत म्हणती महाराजा रावेत योग पूर्ण चरावा। नाना पदार्थ पुढे आणती परितो न घे कदानुपती भिक्षा मागून आहारापुरती पुढे मार्गी जातसे। शेठ सावकार मोठमोठे बोलवित येते तया वाटे पुन्हा परता वांगवट बोलता ती रायाशी। हे महाराजा तुम्हा विन प्रजा दिसत आहे दिन जैसे शरीर प्राणाविन निचेष्टित पडतसे। तैशी गती प्रजेची झाली जरी तुम्ही जाता मुची माऊली। तरी योग साधून पुन्हा पाऊली दर्शन द्यावे आम्हा ते। अवश्य म्हणून निरूपणात बोलतसे समस्त ऐशी रायाची गावोगावी होत अति गुंती चालवया। असो ऐशी बौद्ध दिनी स्वराज्य सीमा उल्लंघून गौड बंगाल देश टाकून कौल बंगाली संचरला। त्याही कौल बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला। लोकात समस्त चकचकीता ती अंतरी म्हणते गोपीचंद राया समान होणार नाही। राजनंदन हा गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वदा। असो कौल बंगालीचा अनुपती पौलपट्टण ग्राम वस्ती। तेथे भगिनी चंपावती गोपीचंदाची नांदतसे। तिलक चंद श्रवर नामी महाप्रतापी युद्धधर्मी। जैसा गोपीचंद संपत्ती उत्तम तैसाची नीती तो असे। गजवाजी अपरमित शिविका नाना दिव्य रथ धनभंडारे अपरमित राजसदने भरली ती। किल्ली कोट दुर्ग विशाळ कौल बंगाल देश सबळ तया देशीचा तो नुपाळ तिलकचंद मिरवला। 1,00,000 सहस्रशत लक्ष सबळ पृथ्वीचा असे दक्ष। परी ती पृतना नावे प्रत्यक्ष काळ शत्रूचा मिरदशे। तया गृही ती चंपावती सासुरवासिनी परमयुती नंदा जावया भावाप्रती देवापरी मानितसे। परम प्रीती गरजत काळ सासू सासरे असती सबळ तेथेही वृत्तांत समजता सकळ। गोपीचंदाचा मेळ समजला परी करती टीका म्हणती आहारे नपुसका। ऐसे राज्य सांडूने लेका भीक मागणे वर येले। आहा मृत्यू आला जरी तरी भिक्षे जोळी न वंचावी करी। क्षत्रिय धर्मादाय शरीरी भीक मागणे नशेची। जन्मात येऊनी काय केले क्षत्रुकुळा दूषण लावले आमचे सुख मुखाशी काळे केले। पिशूने केले जन्मात म्हणतील सोयरा तुमचा कैसा नपुसक झाला। वेडा पिसा वैभव टाकून देशोदेशा भीक मागणे घरोघरी। तो जन्मताची का नाही मेला क्षत्रिय कुळाते डाग लाविला। आता सोमुख दाविने कशाला
श्लाघ्य दिशेना मुते ऐसे असता बहुता रीती लोकनिंदितीला आम्हा प्रती कैशी मैनावती सुख सुत दौडीला तिने पुत्रा देशो देऊनी देशाटना आपण बैसली राज्यपटा जालिंदर हाती धरुणी गोमटा भ्रष्ट केले राज्याशी सांडोनी रत्नवाटी हाती घेतली कैशी नरोटी कनकटा कोणी सिंदूर दुटी भाळी बांधी प्रीतीने जालिंदर कोणता निका भिकारी वाईट मिरवे लोका हाती धरिला समूळ रोडका डोई बोडका शिका नष्ट आयशी याच्या लागुनी ध्यानी गरास लाविला फुल्या अग्नी आता काळे तोंड करून जगा माझी मिरितसे माय नव्हे ती लाव म्हणावी स्वसुताजीने केला गोसावी लठ्ठा श्रमाच्या लागुनी पायी विघ्न आणले राज्यात आता कोण तिचा बाप उभा राहील बलाढ्य भूप राज्य करुनी खटाटोप देशोधडा लाविल की आयशी वल्गना करून रीती एकमेका ते स्वमुखी करीती आईशी ऐकुनी चंपावती क्षीण चित्ती होतसे मनीच्या मनी आठवणी गुण बंधूसाठी करी रुदन नंद जावा विशाळबान हृदय लागी खोचिती म्हणती भावाने उजेड केला कीर्ती ध्वज उभारीला राज्य सांडून हात भिकेला ओढवल तो लोकाशी माय बंधूने देवटा लाविला ती लोकी उजेड केला आता उजेडीचा चवरला ही करील तैसेची माय ती हो रांड जगी उडवले भांड आता जगी काळे तोंड करून या मिरवते आयशे दुःखाचे देती घाव हृदय खोचूनी करती ठाव बोलणे होतसे शस्त्र गौरव दुःख विष माझावर परी एरेकडे गोपीचंद पाहात पाहात ग्रामरुंद पौल पट्टणी येऊन शुद्ध पानवंती वैसला हस्ते काढून शिंगेनाथ वाचे सांगत हरिगोविंद परेश्वर स्वरूपा माझी प्रतापरुंद झाकला तो जाईना की अर्कावर आले फरी तेज तयाचे नाही बुडाले की मृग मद ते गुंडाळिले सुवास वेष्टिल्या राहीना देवी तोरणपणात पानवंत्याशी विराजत तो पारीच्या घरी का अकस्मात चंपावतीच्या पातल्या त्यांनी ताची देखिला नयनी देखताची राव ओळखिला चिन्ही मग त्या तैशाची परतुनी राजसदना पै गेल्या रायास सकाळाशी वृत्तांत सांगती त्या युतीशी की गोपीचंद पानवंत्याशी येऊन या वैसला ऐसा वृत्तांत राये ऐकून मग चित्ती झाला क्षीण मने मुखाशी काळे करून आमचे गावी काला आला परी लोकात करील मुची अपकीर्त संचोरोनी पट्टणात भीक मागेल गृही गृही लोक म्हणतील आमक्याचा आमकू घरोघरी मागवतो भीक काळे करून आमचे मुख जाईल मग पुढारा राया ऐसे करणे होते तरी कासयालाशी येथे स्वदेशी चोरून या गुप्त भीक मागावी सुखाने सकळ राजसन्नाची मानसे वेडाळपणी बोलती त्यास तिलक चंद येऊन त्या समयास गृह मनुष्या सांगत असे म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध तरी जगात आपुले नाव शुद्ध अपकीर्ती मिरवेल तरी आता पाचारून अश्वशाळेत ठेवा आणून तेथे तयाचे घालून भोजन बोळवावे तोनी ऐसे सांगूने रूपे सर्वाला राव सभास्थानी गेला एरेकडे पारिचारिकाला पाठविले बोलावो पारिचारिका जाऊन तेथे म्हणती महाराजा रूपणा ते बोलविले आहे तुम्हा ते चंपावतीची भेटेशी राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा कैची भगिनी ताई माई गरगर बाप गरगर आई भरली असे विश्वाते परी आता असो चंपावती बोलवी तसे आम्हा प्रती
तरी भेटून ती युती पुढे मार्ग क्रमाबा. आयशे म्हणून पारिचारिका सहित चालता झाला रूपनाथ. पारिचारिका पश्चिमद्वारात त्याशी घेऊन जाता ती. आश्वे शाळे माझी नेऊन बैसोला राजनंदन. पारिचारिका म्हणती ते दाडून देऊ चंपावती ते. तुम्ही बैसला तैसाची बसावे भेटीशी येतील येथे सर्व. ऐशी पारिचारिका दाऊनी भाव सन्ना माझी संचारल्या. सकाळाशी सांगितला वृत्तांत की राव बैसुला अश्वी शाळेत. मग राजकांते ते त्वरित अन्नपात्र भरिले. तरुणपणा जोगे पात्रे भरून पारिचारिके करी शीघ्र उपुन. दाढीती झाली नितंबिनी आश्वेशाळे तत्वता. तवती पारिचारिका घेऊन अन्न आश्वेशाळे आली. लगबगी करून म्हणे महाराजा भोजनान्न पाठविले तुम्हाशी. पात्र पुढे ठेवून मग पारिचारिका म्हणे करा भोजन. भोजन झाली भेटी कारण चंपावती लगी. राव विचार करी मानशी आदर आहे संपत्तीशी. व्याही खावयाशी संपत्तीशी मिळताती. तरी आता असो कैसे आपण घेतला आहे संन्यास. शत्रू मित्रू सुखदुःखास समान परी लेखावे. तरी माना अपमान उभे राठी. प्रपंचाची मिरवे कोटी तरी ऐशियासी आदी कष्टी आपण कासया व्हावे हो. मान अपमान दोन्ही समान पाळता ती योगी जन. ऐसे परी लक्षुनी मन भोजना ते वैसला. मनात मने चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म. स्वरूप ब्रह्मेचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरिदसे. तरी अन्न ब्रह्म धिकारून मग कैसे पावे सुख संपन्न. ऐसा विचार करून भोजना ते वैसला. एरे कडे अंतपुरात स्त्रिया निघाल्या गवक्ष द्वारात. निदृष्टीने पाहती नृपणात नेत्री दीक्षा पाहती. मग एकेमेकी बोलती वचन हा हे काय निर्लज्जपण. सोयऱ्या घरी अश्वशाळेत बैसून भोजन करीतो करंटा. एक म्हणती चंपावतीशी वेगे आणावी आठायाशी. ऐकूनी नंदिने त्वरेशी धाव घेतली तिजपाशी. हस्ती धरुणी चंपावतीशी वेगे मिळी आणले निगुतीशी. मग हस्त उचलोनी तियशी राया ते दावित्या झाल्या. तीस घेऊनी शेजाराशी पाहती गवक्षद्वाराशी. परी बोले बोलती कुअक्षराशी. कुशळवनी वरुनिया म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला. मान अपमान खायचा त्याला. तस्करा समा योजुनी वैसला अश्वशाळे माझारी. जळो जळो याचे जिने केवढे वैभव सोडून आता हिंडतो दैन्यवान. स्वाना समान घरोघरी मनवीत होता प्रजानाथ. काय मिळवले अधिक यात भनंगा समान दिशे मात. जैसा तस्कर धरिला परे जैसे तैसे असो कैसे कासया आलाय सोरे गृहास. येऊनी बैसला अश्वशाळेस भोजन करीतो निर्लज्ज. ऐसे नाना परे योती कीट शब्द वाखिनी ती. ते ऐकूनी चंपावती परमदुःखी झालीसे. प्रथमच चंपावती गोरठी बंधू ते पाहतानी दृष्टी परम झाली होती कष्टी. दुःखताचे भावनिया त्यावरी नंदा जावा पियुष. दुःख कलेश बोलती वचन परी शब्द नसती. ते बाण हृदय माझी खडतरते. तेने करुणे विवळ झाली पश्चातापे परमतापले. मग श्रीमंडळ सोडून वाहिली सदना आली आपुल्या. येता झाली जीवित्वा उदर वेगी. शस्त्र घेतले खंजीर करी कवळूनी क्षणे उदर फोडीती झाली बळाने. खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडून बाहेर येत. क्षणेची झाली प्राणरहित सदन रक्त मिरविले. एरे कडे अश्वशाळेत पारिचारिका कैशी म्हणे नृपणात. भेटवी याते माते चंपावतीस चला जाऊ दे अम्माशी. एरे म्हणती त्या शुभानानी चंपावती सासुरवासिनी. त्यावरी अश्वशाळे लागून कैशी येईल येते.
तरी आता असो कैसे तुम्ही वस्तीसा असा रात्रीसा मी सांगून चंपावतीस गुप्त वेशे अनोखी ऐसे ऐकून राय वचन म्हणे राही नाजीचा दिन तरी आत्ताची जाऊन श्रुत करावे तियेशी अवश्य म्हणून शुभानाने आत्ताची सांगू ते लागून रात्री माझी येऊ घेऊन भेटी लागी महाराजा ऐसे बोलोनी त्या युती पाहत्या झाल्या चंपावती तवती खंजीर खोनी पोटी महिवरी पडलीसे ते पाहुनी शब्द कोलाळी दावती झाली स्त्री मंडळी गत प्राण पाहता बाळी एकाची कोलाळ बाजूला रुधिराचे तळे साचले जठर वगे बाहेर पडले ते पाहुनी युती वाहिले शंख ध्वनी करिता ती सासू सासरे भावे धीर पती नंदा जावाचा कर म्हणती बंधू करता साचार उदार झाली चंपावती मग बोलू नये त्याची बोलती म्हणती अधम मंदमती कोणी कडून याक्षिती दुष्ट भ्रष्ट नष्ट आला आपुल्या सज्ञ अग्नी लावेला शेवटी लावाया येथे आला तरी त्या ते बाहेर घाला मुख पाहू नका हो एक म्हणती तया करिता चंपावतीने केले कर्तव्यता तरी त्याची समान त्याची व्यथा करुणी बोळवा तिज संगे ऐसे नाना तर्क कुतर्क करुणी मारिती हमरडाक एकाची कोलाळ करीत सकळीक म्हणता ती कोणी हंबरडा मानिती बळे कोणी पिटिती वृक्षस्थळे कोणी मही आपटिती बाळे मूर्छागत पडदाती कोणी आठवणी रडती गुण कोणी पडदाती चांगुलपण कोणी म्हणती दैवहीन भरतारई असे येचा कोणी म्हणती अब्रुवान चंपावती होती उत्तम निज बंधूचे क्लेश पाहून दिला प्राण लज्जेने एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुणसंपत्ती मृगनयनी जैशी असती स्त्रिया माझी मिरुदसे एक म्हणती सदानंदी असून पाहत होती हास्यवदना सदा हर्षित असे मन असती जेवी पृतनेचा एक म्हणे चांगुलपणे घरात मिरवे जेवी तरणी एक म्हणे ओशवाननी किती मृदू कोकिळा एक म्हणती सासुरवास असताना झाली क उदास ईश्वर तुल्य मानून पुरुषास शुरुषा करी वडलाची ऐसे म्हणून आक्रंदत अवघे कची कोलाळ करीत तो नादा अश्वशाळेत अकस्मात आदळला अश्वशाळे गौडनाथ अश्व रक्षकाशी पुसत एवढा कोलाळ का सदनाथ झाला हे कळेना परे सर्व ठाई बोबाट झाला हे गावात प्रविष्ट की भावा करता अति कष्ट जीवत्वपणे दौडिले ते अश्व रक्षकाशी होता श्रवण पुसता सांगती वर्तमान म्हणती नाथा जीव राणीने बंधू कारणे दिदला नूप म्हणे रे कवन राणी कोण बंधू कवनस्तानी रू म्हणती ऐकले कानी चंपावती राणी ती तिचा बंधू झाला पिसा सोडून गेला राज्य मांदोसा म्हणून वरोनी दुःख कलेशा जीवित त्या गेले राणकीने येरो म्हणे बंधू कोण ते म्हणती त्रिलोचन नंदन गोपीचंद ऐसे नाम जगा माझी मिरुदसे ऐसे ऐकून रूपनाथ नैनी लोटले अश्रुपात चित्ती म्हणे ओ बाई घात मज करता का केला मग चंपावतीच्या आठवणी गुण गोपीचंद महे करी रुदना मजसाठी दिला प्राण हे अनुचित झाले हो तरी आता महीवरती माझी झाली अपकीर्ती आणि सोयरे दुःख चित्ती मानतील बहुवस मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिला प्राण हे दुःख होईल कारण विसर पडणार नाही की ऐसा विचार करी चित्तात परी नैनी लोटले अश्रुपात येडीकडे संस्कार अशी प्रेत चितामयी चालिले गोपीचंदही प्रेत पाहून करीत चालला सवेरुदन परिचिती दिले कल्पने करून अपकीर्ती अवघी झाली
तरी आता असो कैसे उठवावे स्वभगिनी आणि चमत्कार सोयऱ्याशी दाखवावा प्रतापे. आम्ही जोग घेतला म्हणून तृण समान मानिले आणि तरी नाथपंथ प्रताप करणे निवृष्टी दावावी. जैसा पार्वतीचा गोसावी परी दक्षे येळिता तो जावई. जीवित धरुणी प्रतापमही गाजविली तयाने. की अष्टचक्र अष्टवाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केले हेळन. तरी त्याचे प्रताप दावून विप्रमुक्त केले पै. की वामन रूप असता सान बळीने मानिले तृणा समान. की आपुला प्रताप दावून पाताळ भुवनी मिळला. की अगस्तीचा देह लहान नवे मानिला तृण. परी केशव म्हणता नारायण आचरणाते उरला नसे. की उदय तरु पोटी लहान एकादशी गोरटी. तरी मृदू मान्य न सान दृष्टी पाहता मृत्यू वरेला. तो दशग्रीव राक्षस पाळ तृण तुल्य मानिला निळबाळ. परी सकळ लंकेचा झाला काळ. कदाची जाळिली अन्याय माये ते झाले मानव जन्म मरण हित. आता याते नाथपंथ निदृष्टी दाखवावा. एक मग सहज स्थिती सवे स्मशान वाटी गेला राय. प्रेता निकट उभा राय उभा रावणे बोलत असे. म्हणे ऐका माझे वचन प्रेत करू नका दहन. श्री गुरु जालिंदर येथे आणून चंपावती उठविन मी. आम्ही ते समय असता वाया जात असे भगिनी आता. मग व्यर्थ आचरुणी नाथपंथा सार्थक नाही मिरविले. की पहा मातृकुळ अस्तिके रक्षिले तपोबळे. तेवे येथे युती निर्मळ चंपावती उठविन मी. की हरणे गुंता हिरा हिरकणी काढिता तत्वता ते भगिनी सुंदरा चंपावती उठविन मी. की मोहरा सवे सुत गुसगुण कदापि नव्हे भस्म ते सुबधमा चंपावती उठविन मी. आयसे बोले सकळा कारणे तरी असा विश्वासी सकळ जन म्हणते मेल्या जीवित पूर्ण कदा काळी येईना. की वाळल्या रुकाशी पाला ऐसे नाही ऐकला हे तो न घडे कदा बोला. धर्मनिष्ठ बोलत असे गोपे चंदमने बोलता सत्य परी मम गुरुचे प्राकृत्य वर्णन करिता सरस्वती ते वाचा पूर्व मिळत असे. जेने काने पाचे अर्था लागुनी सकळ देव आणिले अवनी. आणिले परिपूर्णपणे वृक्षा लागे गोविले. सध्या पहारे मम प्रताप करणे 11 वर्ष करते भवनी. आश्वविष्टित राहिला मुनी प्रताप पूर्ण वर्णू केवता. तरे धैर्य धरुनी 4 दिन करा प्रेताचे संगोपन. जालिंदर येथे आणून पाठविन उठविन भगिनीशी. परे न ऐकता विश्वासी शुभा रचिल्या स्मशानाशी. प्रेत ठेवून ते चित्तेशी अग्नी लावू म्हणतात. ते पाहुनी गोपीचंद मग आपण चित्तेत वैसून शुद्ध. म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागी. मी भस्म झाली पोटी मग क्रोधनावरे जालिंदर देटी. नगर पालते घालून शेवटी तुम्हा भस्म करी लगी. आयसे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिलकचंद पूर्ण. म्हणे गुरुचा प्रताप वर्णून फुगीरपणा मिरीतसे. तरी आम्हा सांगतोशी आयसे करून जावी चमत्कारास. येरी म्हणे उत्तरा सरसे बोलणे तैसे घडेल. एरे म्हणे वामकर काढून देतो जाई सत्वर. पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही. एरुई म्हणे फार बरवे चंपावतीचे प्रेत रक्षावे. मी हस्त दावून गुरु ते भाव बुजिना प्रेमाचा. तिलक चंद पुत्रा सांगोनी वामकर तिचा दे काढून. गोपीचंद चित्ता न शिवूनी उठून बोळविला.
मग गोपीचंद घेऊन कर पुढे चालला मार्गावर. एक कोस येता रूपावर काय केले इकडे. चित्ते माझी घालून प्रेत डावलून गेले सकळाप्त. एरीकडे नृपणात हेला पट्टने चालिला. मार्गे येता 5 कोस परी हे कळले जालिंदरास. मनात म्हणे नवे सुरस. गोपीचंद आल्याने पिशून करतील विचक्षणा. नाना परीची होईल वल्गना. आणि बाळ पावेल शोकस्थाना. आप्त जना पुढती ऐसा विचार करून चित्ती आपण चालेला. कृपामूर्ती प्रयाणास्त्र मंत्र विभूती चर्चुनिया निजवाळी. तरी ते प्रयाणास्त्र मंत्र एकची. नैष्यदारा पुत्र जाणत होता आश्र पवित्र. येरा माहीत नव्हतेची. आश्र जालिंदरापाशी होते अति उजळपणाशी. प्रयाण भस्म लाविता भाळाशी. वातगती चालिला. मग लोटता एक निमिष धावून आला शेतकोश. अकस्मात गोपीचंदास दृष्टीने देखिले. म्हणे वस्ता पुन्हा परतो ना किमर्थ केले रे आगमन. चरणावरी बाळ ठेवून वृत्तांत सर्व निवेदिला. मग ऐकून वृत्तांता म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन अनुपनाता. नको करू काही चिंता. पुन्हा चल फिर मागुता. अवश्य म्हणून दोघे जण मार्गे येते झाले गमन. पौलपट्टांनी येऊन राजसज्ञी संचरले. तव ते आपता सहित मेळा घालून बैसले होते पाळा. विवळ चित्ती नाना बराळा. व रुदन शब्दे बोलताती. तो अकस्मात देखिले द्वैनाथ महाप्रतापे दर्शनयुक्त. देखताची तिलकचंद यथार्थ धाव पुढे घेतसे. परम भक्ती करून यान मन त्वरे अनुनी कनकासन. त्यावरी बैसून अग्निनंदन पुढे उभा राहिला. तरी तो नमनादी आदर जैसा शटाचा शृंगार की ढिसाळ पणी ओसनगर. ते विनय वावतो की आजा खंडीचे लंबस्तन. की गारुड्याचे श्रोत्वपण. की वेशाचे मुखमंडन. तेवी आदर रूपाचा. की घटा माझे जैसार्क. की हे वराची सावली शीतल देखा. की पिशाच्य बोलणे सत्यवाक. ते वेदावी विनय भावाते. की वृंदावनाचे गोमट फळ. की अर्क वृक्षी लोंबले केळ. की मैदाचे गळा माळ. ते विनय भावाते. की बकाचे दिशे शुद्ध ध्यान पर्यांतरी. दोकी विचित मीन. की तस्कराचे मौन धारण. ते विनय भावाते. की अर्थ साधक वक्त पूर्ण परी गाल. गाते वेगे घेणार प्राण. तयाचे रसाळ भाषण. दावी विनय भावाते. की गोरक्षाचे ऊर्ध्व गायन. ते कैचे पहावे तन्मन. तेवी त्या रायाचा सन्मान. दावी विनय भावाते. की उदधीचे द्रोणात जळ. की कनकतुल्य पिवळी पितळ. की विनयाची गोडी रसा बहु रसाळ. ते विनय भावाते. की घर निगेचे सुवासिनीत्वपण. की वेद्याचे देवार्चना. की मशाचे गण्यानाम. ते विनय भावाते. तन्याय तोनुपती तिरकचंद उभा. भक्ती परी भावना सकळ नाथपंथी कळून आली तयाची. म्हणे राया चंपावती ज्ञान कळा. सगुण युती ऐशी जया गृहाप्रती. साजेल माथे दिसेना. जैशी जीव साळुंका सुरराणी. परीती स्थापावी खडक येऊनी. तेवे सत्य या सदनी चंपावती साजेना. गंधर्व काय चंदन लेप. मर्कटा व्यर्थ ग्रीवान भाष्य मोप. वायसा जान कनक पिंजर रूप. कदा काळी गडेना. तन्याय चंपावती तुझे ग्रही असे युती. तेही मोद गृह वसती.
मनई मिळू तसे परी आता सो कैसे काय करावे ब्रह्मतंत्रास मग पाहुनी गोपीचंद वक्रास हस्त देई म्हणतसे मग हस्त काढून दृष्टी देता झाला कर संपुटी शेव जाणून पोटी उच्चार करी रायाते मग कवळुनी भस्माची मोठी मंत्र प्रयोग बोले ओटी सकळ संजीवनीची राहाटी प्रोक्षी तसे भुजासे भस्म भुजेशी होता सिंचन हाक मारी ते कारण हाके सरसी तुरे उठून चरणे माता ठेवी तसे आज्वल संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसा शुक्रे कच मुखातून 2 वेळा उठविला त्याची न्याय तेथे झाला सकाळा लागी भाव ठसला जालिंदरनाथ बाला पूर्ण ब्रह्म म्हणून मग लागवेगी सकळ उठून श्रीनाथाच्या लोटले चरणी म्हणते अपार केली करणे शुक्र प्रत्यक्ष खरीचा मग समस्त म्हणती फार अपूर्व कौतुक दावी गोपीचंदराव धन संपत्तीचे काय करावे टाकून जावे सर्वस्वी मग सर्व जन बोले राय भले पश्चातापे पूर्ण तापले परी ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची की करी आव्हानीला ती निर्मळ परी सवेची गंध मोरी लोळे उकिरड्यात होता वेळ विष्टभक्षण आवडतसे तन्याय सर्व लोक बोलती पश्चातापे दोधिक परिण सुटे भोगिता नरक प्रारब्ध योग तयाचा असो आयशी प्रारब्ध करणी श्री जालिंदर जाय उठून मग उठता झाला कनकासनी हिला पट्टणी जावया मग तो तिलकचंद नृपती अभिमान दौडून झाला गलती सलीलपणा पदावरती मस्तक ठेवी सप्रेमे म्हणे महाराजा मी पतित राजवैभवी झालो उन्मत लघु मानेला गोपीचंदनाथ परीक्षेमेते वरी आता तुम्ही दयाळू कनवाळू संत माये हुनी मायावंत तरी बाळाची अन्याय यथार्थ उद्रा माझी साठवा ऐसे बोलून नम्रोत्तर चरणी मोळी वारंवार ठेवून म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई ऐसे ऐकून ते जे वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्ते करुण पाक निष्पिती करी का अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीचे सांगे सद तिथे सांगून पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती व्रतरासहित बैसविली स्वपंक्तीत आपुला अनुग्रह देऊन तिथे नाथपंथी मिरवले आपले सुमुखीची उद्दिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसारास देऊनी केले अमरपणास मैनावती परी सिंचिली ऐशे रीती सारुनी भोजन विडे घेतले त्रयोदश गुण राया तिलकचंदा भाषण करिता झाला मुनिराजा म्हणे ऐक बा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपाशी तरी सांभाळी तयाचे राज्यपदाशी बाळा ज्ञान आशयाचे तुझा प्रताप महिते संपूर्ण शत्रूने ती तेने करून मीही येथे षण्मास पाहून सर्व अर्थ पूर्वीन की परी राया षण्मासा पाठी मीही जाईन तीर्थ लोटी म परी मुक्तचंद पडता संकटी धाव घे तू येते ऐसे बोलता अग्निसुत अवश्य बोले तृणपणात यावरी राहून एक रात्र निघते झाले उभयंता करो जालिंदरच नमन गोपीचंद करिता झाला गमन जालिंदर ही मार्ग धरून हेला पट्टणी चालिला तिलकचंद नृपणात बोळवून आला स्वगृहात एरीकडे मैना किनी सुत मुक्काम साधितसे ऐशा राहानी मार्ग क्रमोन राव गेला बद्रिकाश्रमी बद्रिकेदार भावे नमुनी तपा लागी बैसला लो कंटके चरणांगुष्ट ठेवून तप करी वरिष्ठ एरीकडे जालिंदर वाटे
येऊनिया पोचला ते राहुनी षण्मास प्रति मुक्तचंद उपदेशुनी अर्थार्थी कानिपास शिष्य खटगा प्रतीनी घेऊनिया चालिला नाना तीर्थे करी भ्रमण 12 वर्षे गेले लोटून शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीचंद भेटला मग ते तपाचा उचित अर्थ उद्यापन देव समस्त पाचारुने स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णू महेश सविता अश्वनी वरुणी अमरनाथा भेटूनी समस्त देवता सनातपणी मिळला सकळ विद्येचा समारंभार अभ्यासिला तो नुपुर पुन्हा दैवतानुनी सत्वर वरा लागी ओपिले असो येथोनी गोपीचंदाख्यान संपले पुढे खरा श्रवण गोरक्ष श्री राजा कारण जाईल गुरु अनवया तरी आता अत्यंभूत श्रोत्या सांगेल धुंडीसुत मालवायशे नाम त्या ते नरवंशी मिळले सस्ती श्री भक्ती गदाधार संमत गोरक्ष कावी खेमागर सदा परिशुद्ध भाविक चतुर 18वा अध्याय गुण पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।